तर आज आपण बोलणार आहोत, जसं तुम्ही इन्व्हिटेशन बघितलं होतं, देवाचं सामर्थ्य, हो की नाही? देवाचं सामर्थ्य जर आपल्या जीवनात नाही तर आपण काहीच नाही. देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनात नाही तर आपण काहीच नाही. आणि आपण कितीकही स्वतःहून प्रयत्न केलेत तर आपण पळू आणि कधीच यशस्वी होणार नाही. ख्रिस्ती जीवन, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे विजयाचं जीवन आहे. पण खरंच ख्रिस्ती जीवन विजयाचं जीवन आपल्याला वाटतं का? की आपल्याला त्रासच होतं, की आपल्याला त्रासच होत आहे? बायबल म्हणतं हे तर विजयाचं जीवन आहे. तर खूप सारे लोक हे जे ख्रिस्ती जीवन किंवा विश्वासू जीवन आपल्या स्वतःच्या हिमतीवर, ताकदीवर जगण्याचा प्रयत्न करतात आणि ते फेल होतात. त्यांचं जीवन कधीही पुढे जात नाही, कधीच पुढे जात नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मागील आठवड्यात, मागच्या शनिवारी एका हाऊस वॉर्मिंग, एका माझ्या मित्रानं नवीन घर घेतलं. त्याला मी भेटायला गेलो. तिथे एक वृद्ध मनुष्य, म्हणजे 65-70 वर्षांचे ते होते. ते बसलेले होते. त्यांच्यासोबत बोलता बोलता मला कळलं की ते काय आहेत? ते ख्रिस्ती आहेत. जेव्हा मला हे कळलं ते ख्रिस्ती आहेत, तर मी त्यांना विचारलं की तुम्ही कधी तारल्या गेलेत? त्यांनी जे सुरुवात केली त्याच्यातूनच मला कळतं की हा मनुष्य कधीच तारला गेला नाही. का? त्यांनी सुरुवात केली, माझ्या तर 3 पिढ्या ख्रिस्ती आहेत. तिथेच तो चुकला. तिथे समजतं की याला कळलं नाही. मी त्याला हे विचारलं नाही, तुझ्या पिढ्या किती ख्रिस्ती आहेत? कोणी पिढ्या ख्रिस्ती असल्यामुळे स्वतः ख्रिस्ती होत नाहीत. प्रत्येकाला स्वतःची डिसिजन घ्यावं लागते. पण प्रश्न तो नाही. त्यानंतर जे डिस्कशन मी त्याच्यासोबत करत होतो आणि जसा तो म्हणतो की मी लहान असल्यापासूनच मी ख्रिस्ती आहो आणि ख्रिस्ती जीवन, जसं तुम्ही लहान होते, तुम्ही बाळ होते, आजही तुम्ही बाळ आहात का? नाही, तुम्ही वाढत चालले शरीराने. आपण शारीरिक गोष्ट करत आहोत. तसंच ख्रिस्ती जीवन कधी चालू होतं? जेव्हा आपण प्रभूच्या कुटुंबात जन्मतो आणि मग तुमची त्याच्यात वाढ होते. आणि जेही प्रश्न मी त्यांना विचारतो किंवा विचारत होतो, त्या सगळ्या प्रश्नात त्यांना त्या गोष्टीचं उत्तर नव्हतं किंवा ते आपलं स्वतःची फिलॉसॉफी किंवा स्वतःचे जे विचार ते लावत होते. आणि मी हे कळत होतं. याचं कारण मला समजतं की तुला कळणार नाही मी काय बोलतो. का? कारण तुझ्यापाशी देवाचं सामर्थ्य नाही. देवाचं सामर्थ्य जे मनुष्याला भेटतं ते त्याच्या तारणामुळे भेटतं आणि ते सामर्थ्य मनुष्याला शिकवतं. पण जेव्हा आपली सुरुवातच अशी होते की मी ख्रिस्ती याच्यामुळे आहो का माझ्या 3 पिढ्या ख्रिस्ती आहेत, माझा ख्रिस्ती कुटुंबातच जन्म झाला, माझे वडील पास्टरच होते, आणि तिथेच आपल्याला कळतं की याला काहीच कळलं नाही अजून. सांगण्याचं तात्पर्य, ख्रिस्ती जीवन हे मनुष्य किंवा खूप सारे स्वतःच्याच हिमतीवर, ताकदीवर जगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नंतर जेव्हा ते वारंवार पडतात त्यांना कळत नाही का हे अपयश का येत आहे. कारण ख्रिस्ती जीवन तर विजयाचं जीवन आहे. यावर आपण समजून घेऊ काही गोष्टी आणि आपण बायबलचं अध्ययन करू. दुसरं राजे 6वं पुस्तक, दुसरं राजे याचं 6वं चॅप्टर आपण वाचू. एकदा, पहिलं वचन, एकदा संडेष्टाची मुले अलिशाला म्हणाली, आम्ही राहतो ती जागा आम्हास अपुरी पडते. तर अलिशाची ही गोष्ट, अलिशा देवाचा संदेष्टा होता. आपण इथे बघत आहोत, आपल्याला माहित आहे. यादेन नदीवर जाऊन आम्ही एक एक जण एक एक तुळई आणू आणि आपल्यासाठी तिथे राहायला आश्रम बांधावा म्हणून आम्हास परवानगी द्या. अलिशा म्हणाला, जा आणि कामाला लागा. तर ही जुन्या करारातली गोष्ट, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, जुन्या करारात प्रत्येक याच्यात तुम्हाला येशू ख्रिस्त त्याचं सामर्थ्य दिसतं. गरज आहे आपल्याला शोधण्यासाठी. आता यातून आपण समजून घेऊ, हे जे 2 जे वचन ऐकले इथे, अलिशा संदेष्टा, तुम्हाला माहित आहे संदेष्टाचे 2 मुलं होते, त्यांना जागा अपुरी पडत होती. ते म्हणाले की आपण जाऊ, काही लाकडे आणू आणि मोठी जागा बांधू. तिसरं वचन सांगतं, एक जण म्हणाला आमच्या बरोबर चला. अलिशा म्हणाला ठीक आहे येतो. तेव्हा अलिशा त्या संदेष्टाच्या मुलाबरोबर गेला
ते यादेन नदीजवळ आले आणि लाकडे तोडायला लागले. तुळई तोडत असताना एकाची लोखंडी कुऱ्हाड्याची पाते निसटले आणि पाण्यात पडले. तो ओरडला, स्वामी, मी तर ती उसनी मागून घेतली होती. नंतर देवाच्या मनुष्याने विचारली ते कुठे पडली. तेव्हा त्याने ती जागा दाखवली. तेव्हा अलिशाने मग एक लाकूड तोडून त्या जागी पाण्यात टाकले. त्याबरोबर ते लोखंड पाण्यावर तरंगू लागले. अलिशा म्हणाला, ते उचलून घे. मग त्याने पुढे हात करून ते उचलले. आता ही जी गोष्ट आपण बघतो, जेव्हा ही दोन मुलं लाकडं कापायला गेली, कुऱ्हाडी घेऊन गेले. कुऱ्हाड जे असतं तुम्हाला माहित आहे, एक लाकूड असतं ज्याला आपण पकडतो आणि त्याला एक पातं असतं. त्याला एक पातं असतं. ते पातं सगळं काम करतं. ते पातं काय करतं? सगळं काम करतं लाकूड कापण्याचं. आणि हे मुलं जेव्हा ते करत होते, झाड कापत होते, ते पातं पाण्यात पडून गेलं. आता ते पातं पाण्यात पडून गेल्याने आता त्या कुऱ्हाडीत काहीच ताकद हिंमत राहिली नाही. आता फक्त त्या दांडून किंवा तो लाकूड जे राहिलं त्याच्यामुळे हे मुलं झाड कापू शकत नाही. कारण झाड कापणारं जे डिव्हाइस आहे किंवा जे पातं त्याला लागलंय ते पडलं. आता जर त्यांनी हे जे प्रयत्न चालूच ठेवले, का काही असू द्या, पातं पडलं, आता आपल्याला भेटू शकत नाही, कोणाला सांगता, त्यापेक्षा आपण काय करू, जो दांडू आहे त्यानेच त्याला कापण्याचा प्रयत्न करू. ते कापू शकतील का? ते कापू शकतील का? त्या दांडूने, त्या लाकडाने कधी ते झाड कापणार आहे का? नाही. तर ते कापण्यासाठी जो पाता पाण्यात पडला, तो पाता त्या दांडूला असणं आवश्यक आहे, त्या लाकडाला असणं आवश्यक आहे. आज खूप सारे ख्रिस्ती फक्त त्या लाकडाचा उपयोग करत आहेत आपलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी. त्यांना कधी हे कळलंच नाही की ख्रिस्ती जीवन हे देवाच्या सामर्थ्याने जगावं लागतं. तेव्हाच विजय होतो, तेव्हाच आनंद राहतो, तेव्हाच शांती राहते, तेव्हाच देवाची कृपा तुमच्यावर राहते, तेव्हाच तुम्ही देवाचे मुलं असता, तेव्हाच तुम्हाला स्वर्गाचं राज्य तुम्हाला भेटते, तेव्हाच तुम्हाला बायबल मधले जे त्याच्या मुलांसाठी दिलेले जे अभिवचन आहेत ते मिळतात. खूप सारे लोक फक्त त्या लाकडाने ते झाड कापण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांचं जीवन कुठेच गेलं नाही. कधी त्यांना वाटत नाही की आपण कुठे होतो आणि तिथेच आहो. आपल्या ख्रिस्ती जीवनात कधीच वाढ झाली नाही. आपली आर्थिक बाजू वाढली, आपण गरिबीतून रहित झालो, आपलं आरोग्य चांगलं झालं. मी या गोष्टीविषयी म्हणत नाही, या शारीरिक गोष्टी आहे. आपण इथं आध्यात्मिक गोष्टी, ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी जे सामर्थ्य लागतं त्याच्याविषयी बोलत आहोत. ना त्यांच्या ज्ञानात वाढ झाली, ना त्यांच्या विश्वासात वाढ झाली, ना देवावरच्या प्रीतीवर त्यांची वाढ झाली. एक प्लेन लाईफ त्यांचं जगणं चालू आहे. ख्रिस्ती जीवन हे सदैव खालून वर जाणं, म्हणजे तुमचा ग्राफ असा वर गेला पाहिजे, नाही की असा चालला. पण हा ग्राफ किंवा जीवन आपलं ख्रिस्ती असं प्लेन काय आहे? 20 वर्ष आधी तसेच होतो, आजही तसेच आहो, पुढेही असेच राहू. काहीच वाढ नाही. शारीरिकरित्या वाढलो, पण आध्यात्मिकरित्या आमच्यात काहीच वाढ नाही. कारण का? कारण देवाचं सामर्थ्य नाही. देवाचं सामर्थ्य नाही. फक्त त्या लाकडाने आपण त्या झाड कापण्याचा प्रयत्न करत 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 आहोत. आपल्याला माहित आहे का याने होणार नाही, पण काय सांगता येते होईल तर? काही तर लाकडाचाही उपयोग करत नाही. त्यांना असं वाटतं की माझा हातच काफी आहे, हाच त्या पात्यासारखा दिसतो
आणि या हातानंच मी झाड कापतो, मला पात्याची गरज नाही कारण मी खूपच शहाण आहो. आणि ते स्वतःला जखमी करून घेतात. आज प्रश्न प्रत्येकाला हा आहे की तुमच्या जवळ देवाचं सामर्थ्य आहे की आपण स्वतःच्याच बळावर ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न विचारतो मी तुम्हाला. तुम्हाला मुलं होतात, मी माझ्या आईला झालो, तुम्हाला मुलं झालेत, वाढलेत, ते जन्मल्याबरोबर तुम्ही त्यांना टाकून दिलं का, तू पाच बस, तुझं काय करायचं, आमचं काम होतं तुला जन्म देणं, आम्ही तुला जन्म दिला, आता तू आपलं बघ काय करायचं आहे ते करता का तुम्ही? नाही करत. तुम्ही जे शरीरात आहो आपण असे असताना सुद्धा, आपण दुर्बल असताना सुद्धा, किती काही गरीब असो, किती काही रईस मनुष्य असो, तो आपल्या मुलांना जो जन्मले त्याची काळजी घेतात. आता जर आपण म्हणतो की खरंच आपण प्रभू येशू ख्रिस्ताची मुलं आहोत, तर तुम्हाला का वाटतं की जर आपण देवाची मुलं झालो यावर, आणि देवाची मुलं कधी होतो, तर खऱ्या तारणाने त्याच्या कुटुंबात जेव्हा आपण जन्मतो, आणि मग काय वाटतं तुम्हाला की देव तुम्हाला किंवा आपल्या मुलांना सोडून देतो का, तू आता बघ कसं जगायचं, तुझं तुझे काय काय समस्या आहेत, तू झाला तारणाने, माझा मुलगा झाला, आता तू आपलं बघ, जसं राहायचं तसं राह, कसं बघ काय समस्या येतात त्याच्यावर तू त्याला तू झुंज दे, त्याच्यात स्वतःच तू लढ आणि कर आणि बघ जमतं का तुला, नशीन तर मला विचार, नाही तर तुझं तू करून घे. जेव्हा तुम्ही शारीरिक आई वडील असताना सुद्धा आपल्या मुलाची काळजी घेता, तर तो स्वर्गीय पिता, आणि जर आपण म्हणतो की आपण त्याची मुलं आहोत, तर आपल्या मुलांची तो काळजी घेत नाही का? सांगण्याचं तात्पर्य काय आहे? जेव्हा आपण त्याची मुले होतो, खऱ्या अर्थाने तो सामर्थ्य देतो. कारण ख्रिस्ती जीवन, मी माझ्या वैयक्तिकरित्या बोलत आहो, माझ्या स्वतःच्या ताकदीवर मी जगूच शकत नाही. हो, मी माझं नॉर्मल जीवन जगू शकतो. माझं नॉर्मल जीवन आहेच, पैशाने भरपूर आहे, सगळ्या गोष्टी आहे, आरोग्य आहे, कुटुंब आहे, घर आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी आहे. काम केलं नाही तरी सगळं चालतं, आनंदित आहे. हे माझं नॅचरल नॉर्मल जीवन आहे. मी याच्याविषयी बोलत नाही. कारण हे जीवन काहीच कामाचं नाही. एकदा श्वास गेला, हे बंद होऊन जाईल, हे इथंच राहील, मी निघून जाईल, सगळं इथंच थांबतं. मी या गोष्टीविषयी बोलत नाही. मी ख्रिस्ती जीवन, आध्यात्मिकतेचं जीवन, याच्यासाठी मला प्रभू येशू ख्रिस्त लागतो. मी स्वतःच्या भरोशावर ते करूच शकत नाही आणि कोणीही चालूच शकत नाही. प्रश्न आज तुम्हा प्रत्येकासाठी, तुम्ही स्वतःच ख्रिस्ती जीवन जगत आहात स्वतःच्याच ताकदीनं, की तुम्हाला कळतं की माझ्या जवळ देवाचं सामर्थ्य आहे? की तुमची अशी विचारणी आहे का, बा एकदा देवाचे झालो का आपल्याला आपलं बघावं लागते, मग तुम्ही कधीच देवाचे झालेच नाही. कारण तुम्हाला सामर्थ्य आलंच नाही, तर तुम्हाला कळलंच नाही का सामर्थ्यही असतं. सामर्थ्य हे असतं, ख्रिस्ती जीवन हे विजयाचं असतं. याच्यात समस्या सदैव येतात, मी कधी हे म्हटलं नाही तुम्हाला, कारण तुम्हाला समस्याच नाही तर विजय कशावर मिळवता तुम्ही? आपण या जगातच आहो, समस्या ज्या साधारण मनुष्याला ज्या असतात त्या सगळ्या आपल्यालाही असतात, पण देवाचं सामर्थ्य प्रत्येकापाशी नसतं. त्याच्या संग त्या समस्यासोबत लढण्याचा जो अधिकार आहे तो प्रत्येकाजवळ नसतो. तर मग तो कोणाजवळ असतो? तर जे देवाची मुलं झालेत, त्यांना तो अधिकार देतो की तुम्ही जेव्हा प्रभूला स्वीकारता,
जेव्हा तुम्ही त्याला आपला तारणारा स्वीकारता, जेव्हा तुम्ही नव्याने जन्मता त्याच्या कुटुंबात, जेव्हा तो या सगळ्या सृष्टीचा मालक जो आहे तो तुमचा पिता होतो, तुम्ही त्याचे मुलं होता, तो तुम्हाला ते सामर्थ्य देतो आणि त्या सामर्थ्याने आपण ख्रिस्ती जीवन जगतो. समस्या सारख्याच येतात पण त्याचं सामर्थ्य तुम्हाला चालवतं. प्रश्न आहे, देवाचं सामर्थ्य तुमच्या जवळ आहे का? का त्या कुऱ्हाडी सारखं आपल्या जवळ पातच नाही, आपण फक्त लाकडानेच ते कापण्याचा झाड कापण्याचा प्रयत्न करत आहोत? आपण लाकडाने करत आहोत की हाताने करत आहोत? आणि तुम्हाला ठाऊक आहे की या दोन्ही गोष्टीनं ते झाड कापता येणार नाही. बघा, जेव्हा याने हे बघितलं, हो की नाही, आणि त्याने जर बघितलं असतं आणि ह्या लोकांनी जेव्हा सांगितलं नाही, कारण आपण बघतो त्यांनी ते कबुली केली. 5वं वचन सांगतं, तुळई तोडत असताना एकाची लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले, तेव्हा तो ओरडला. त्याने कन्फेस केलं की मला गरज आहे, ते पडलं, माझ्याजवळ नाही आहे. खूप महत्वाचं आहे. जे तुम्हाला मी पाण्याचं नळाचं उदाहरण दिलं की पाणी वाहत आहे, आपल्या कपड्यावर डाग आहे का नाही हे पहिले आपल्याला समजलं असणं आवश्यक आहे. त्याची कबुली देणं आवश्यक आहे, कारण ते डाग घेऊन तुम्हाला त्या नळाजवळ जाणं आहे. तेव्हा तो ओरडला, स्वामी मी तर ती उसनी मागून आणली होती, त्याने लपवलं नाही का ती पातं पडलं. आज खूप सारे लोक, त्यांना माहित आहे की आपल्यापाशी सामर्थ्य नाही आणि काही हरकत नाही, पण गरज काय आहे ते कबुली करण्याची. कोणाजवळ? कुठल्या मनुष्याजवळ नाही, माझ्याजवळ नाही, तर त्या जिवंत देवाजवळ, ज्याचं पवित्र रक्त आजही वाहत आहे आणि जो ते सामर्थ्य जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो की प्रभू माझे डाग तू धु माझ्या राजा, मी पापी आहो. जेव्हा आपण स्वतः त्याच्या जवळ ती कबुली करतो, तेव्हा तो इतका कृपाळू आहे का त्याच्या पवित्र रक्ताने आपले पाप तो धुतो आणि ते सामर्थ्य आपल्याला देतो. 1 करीन 1:18 मी तुमच्यासाठी वाचतो. 1 करीनकरास पत्र 1 करीन 1:18, कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचे संदेश मूर्खपणाचा आहे. त्यांच्यासाठी फक्त पिक्चर आहे, त्यांच्यासाठी फक्त तो क्रॉस आहे जो मोठा लावलेला आहे. जितका मोठा क्रॉस तेवढं बरं वाटतं. त्यांच्यासाठी फक्त तो संदेश मूर्खपणाचा आहे. परंतु ज्याचे तारण होत आहे अशांसाठी काय आहे? तो देवाचे सामर्थ्य आहे. काय म्हणतो वचन? 1 करीन 1:18, कुठून येतं हे देवाचं सामर्थ्य? काय केल्यानं देवाचं सामर्थ्य येतं? कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीची संदेश मूर्खपणाचा आहे. त्यांना काहीच कळत नाही की याच्यात किती ताकद आहे. हे जे गीत गायलं त्यांना काहीच अर्थ कळत नाही की हे गीत काय म्हणतो. हे समजतं पण उमजत नाही की हा एक आहे. त्यांच्यासाठी हा मूर्खपणाचा संदेश आहे. जे मी आजही बोलत आहोत तेही मूर्खपणाचं आहे. पण ज्याचे तारण होत आहे अशांसाठी तो देवाचे काय आहे? सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आहे आणि हे जे सामर्थ्य मी तुम्हाला सांगत आहो, हे सामर्थ्य कुठून येतं? त्या वधस्तंभामुळे, जिथे प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे जे संदेष्टाचे मुले जेव्हा त्यांचे पातं पडलं, यांनी बाबा कोणी माझ्यावर ओरडेल, अलिशा आता माझ्यावर ओरडेल, त्याला न सांगता आपण फक्त लाकडानेच कापण्याचा प्रयत्न करू असं न करता त्यांनी कबुली केली. आज ती गरज आहे आपल्याला.
की आपले पाप, आपली परिस्थिती न लपवता देवाजवळ आपली कबुली करणे. जितके आपण त्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतो, पहिलं तर देवाचं सामर्थ्यच तुमच्या जवळ राहत नाही. त्यानंतर आपण त्या ओझ्याखाली अजून अजून दबून जातो. म्हणून आपलं ख्रिस्ती जीवन जे आहे ते सदैव सारखंच राहतं. मी कालही तसाच होतो, मी 10 वर्ष आधी तसाच होतो, आमच्यात काहीच बदल नाही झाला, याचा अभिमान वाटतो त्या लोकांना. अरे आपल्याला शरम वाटली पाहिजे त्या गोष्टीची. अरे आपण दिवसांदिवस रोज अगर खरंच त्या देवानं तुम्हाला वाचवलं असेल आणि तुम्हाला याचा अर्थ समजतं की तारण काय आहे, उद्धार काय आहे, जेव्हा हजारो करोडो लोक तुमच्या अवतीभवती जे मरत आहेत आणि आपण म्हणतो की त्यातला मी एकटा वाचलो आहो आणि तुम्हाला याची किंमतच समजत नाही, याचा अर्थ तुमचं कधी झालं नसेल किंवा तुम्हाला हे कळलंच नाही की काय असतं. जो पवित्र आत्मा तारल्याने भेटतो तो त्याची कबुली करतो की तुला समजतं तुला काय भेटलं. तेव्हा कुठं मनुष्य भरून येतो आत्म्याने, त्याला कळतं की देवाने मला काय दिलेलं आहे. जे अवतीभवती माझे मित्र, माझे कुटुंब, ज्यांना मी जाणतो, या सगळ्या लोकांना ते भेटलं नाही, मला ते भेटलेलं आहे. ते सामर्थ्य देवाने मला दिलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं ख्रिस्ती जीवन अधिक आणि अधिक वाढतं. त्याच्या कृपेमुळे, त्याच्या प्रेमामुळे. जो प्रेम मी प्रभू येशू ख्रिस्तावर जेव्हा मी तारल्या गेलो तेव्हा करत होतो, त्यापेक्षा आज माझं प्रेम अधिक आहे आणि हे वाढतच आहे. ते वाढतच राहिलं पाहिजे. मी सदैव बाळ म्हणून राहू शकत नाही. मी लहान असताना समजून घ्या, माझ्या बाबाला एखादा तोतरा मुलगा किंवा माझा योहान, मी लहान असताना पप्पा 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 तोतरा बोलायचा. आज 10 वर्षाचा झाल्यावर तो पप्पा पप्पा करेल तर आपल्याला राग येईल त्या गोष्टीचा. आपण म्हणतो तुला शोभतं का काय हे बोलतं, सरळ बोल. कारण त्याच्या वयाला ते शोभत नाही, आता तो मोठा झाला. तसंच जेव्हा आपण प्रभूच्या कुटुंबात जन्मतो, आपण बाळ म्हणून आपला लिटरली पवित्र आत्म्यातून जन्म होतो. त्याच्या ज्ञानात वचन सांगतं की आपण वाढलं पाहिजे, त्याच्या कृपेत, त्याच्या प्रेमात आपण वाढलं पाहिजे. आपलं शरीर हे मंदिर होतं, त्याच्यावर कार्य चालतं आपण मरेपर्यंत. याचा अर्थ काय होतं की आपली वाढ होत आहे. कशामुळे? कारण त्याचे मुलं झालं, ते सामर्थ्य आपल्यात आलं. ते सामर्थ्य तुम्हाला वाढवतं, जागेवर ठेवत नाही. लोकांना अभिमान वाटतो की आम्ही तसेच आहोत, आमचा विश्वास कधी हलला नाही. तुमचा कधी वाढलाच नाही. तुम्ही जे धरलं त्यालाच पकडून राहिले, तुम्हाला सत्य कधी कळलंच नाही. प्रश्न आहे, आपलं ख्रिस्ती जीवन हे आपण कसे जगत आहोत? आपल्याला कळतं की आपल्याजवळ देवाचं सामर्थ्य आहे किंवा आपल्याला माहित आहे की असं काही गोष्ट असते सुद्धा? का देवाचं सामर्थ्य म्हणून काहीतरी गोष्टी असतात जे तुम्हाला ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी मदत करतं, जे सदैव तुम्हाला आनंदित, आशीर्वादित, पीसफुल ठेवतं. बाहेर कितीकही वादळ आलं, कितीकही कोविड आले, कितीकही रोग आलेत, तुम्ही घाबरत ना, कारण तुम्हाला माहित आहे की तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर मरणासाठी रेडी नाही तर तुम्ही जगण्यासाठीही रेडी नाही. का? कारण तुम्हाला मरण्याची सदैव भीती वाटते. जो त्याच्या कुटुंबात जन्मतो त्याला माहित आहे की मेल्याबरोबर माझं अनंताचं जीवन स्वर्गात चालू आहे, तो मरणाला घाबरत नाही. पण ज्याला माहित आहे की माझं कायच मला माहित नाही, तो सदैव मरणाला घाबरतो की काय माहित काय होईन आता उद्या. ख्रिस्ती जीवन हे घाबरण्यावाल्यांचं नाही, पण हे
स्वतःच्या बळावर नाही, त्याचं सामर्थ्य असतं. तो आपल्या मुलांना चालवतो, शिकवतो, वाढवतो, त्याच्या कृपेत ते वाढतात. पहिलं योहान 1:9 म्हणतं, जसं मी तुम्हाला त्या दोन संदेष्टाच्या मुलांचा विषयी सांगितलं, त्यांनी काय केलं, ते पाहत नाही, त्यांनी कबुली केली की माझ्याजवळ नाही. कोणास पाशी जन्माने पात्र नाही, सामर्थ्य नाही, ते चुकीचं आहे. जसं मी तुम्हाला त्या मनुष्याचं सुरुवातीला उदाहरण सांगितलं, ज्याला मी भेटलो, अरे आम्ही जन्मताच ख्रिस्ती आहो, आमच्या तर 3 पिढ्या ख्रिस्ती होत आल्या बाबा, तू आता झाला असशील. ते मूर्ख आहेत. कोणासपाशी जन्माचं सामर्थ्य नसतं. मनुष्य पहिले पाण्याने जन्मतो. तिथे एक स्त्री होती, अहो हे पाण्याने जन्मणं म्हणजे बाप्तिस्मा आहे ना? म्हटलं नाही ताई, ते पाण्याने जन्म म्हणजे तुमचं शारीरिक, तुमचं जीवन आहे, ज्या तुमच्या आईच्या पोटात तुम्ही पाण्याने असता आणि मग तुमचा जन्म होतो, ते तुमचा शारीरिक जीवन आहे. ते पाण्याचा बाप्तिस्माविषयी बोलत नाही. आणि मग नंतर तुमचा आत्म्याने तुम्ही जन्मल्या पाहिजे. नाही, मी या वर्षी तर हेच विचार करत होती. म्हटलं तुमच्या विचार केल्याने काहीच फरक पडत नाही. बायबल काय म्हणतं ते महत्वाचं आहे. पण समस्या काय आहे, जेव्हा तिला मी विचारलं, तिला, त्या स्त्रीला, मी, ही आणखी स्त्री त्या घरी होती, जी या कन्फ्युजन मध्ये होती का ते पाण्याने जन्म झाला पाहिजे म्हणून बाप्तिस्मा म्हणत असेल, आणि त्याच्यात ते भुरळून गेली, कारण तिला कळलं की अरे मी तर हाच विचार करत होती. त्यानंतर मी त्या स्त्रीला एक प्रश्न विचारला. म्हटलं ताई, हे महत्वाचं नाही का तुला कळतं का, तुला हा संदेश बरोबर कळला नाही किंवा हे वचन बरोबर कळलं नाही? देव हे म्हणत नाही का माझं बायबल तुला कळलं पाहिजे आणि मगच तुला स्वर्गात घेईल? तिला मी प्रश्न विचारला, ताई तू नव्याने जन्मली आहेस का? ती थोड्या वेळ थांबली आणि म्हणते, हो हो ते झालंच आहे. मी समजून गेलो, कारण मनुष्य सदैव लपवतो, तो स्वतःला फसवतो. गरज होती, दादा मी या गोष्टीवर विचार करत होती, तू मला मदत करतोस का? तू मला मदत करतोस का सत्य जाणण्यासाठी? पण नाही. तिने म्हटलं हो हो हो. तिच्या हो हो मध्ये मला कळलं की तुला जर हेच समजलं नाही आजपर्यंत, तर तू तारल्या कशी गेली? कारण तारण हे समजूत आहे. तुम्हाला कळतं की हे काय झालं, तुम्हाला कळतं की मला प्रभू नवीन जन्म भेटला. हे काही कथा नाही, हे समजतं की माझा जन्म झालेला आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, लोकांना माहित आहे की माझ्याजवळ सामर्थ्य नाही, त्यांना माहित आहे की माझ्याजवळ पाता नाही. प्रॉब्लेम आहे की मी कबूल करत नाही, मला लपवायचं आहे. का? कारण हे जे जग माझ्या पुढे आहे ते कदाचित हसेल, आणि यामुळे आपलं अनंताचं जीवन नरकासाठी, फक्त या कारणामुळे की लोक काय म्हणतील, मला काय म्हणतील, याच्यामुळे जो प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर आपल्या पापासाठी, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो स्वर्गाची जागा सोडून आला, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रूसावर दुःख भोगितले, पण आपल्याला शरम वाटते का कोणाला माहित पडेल की माझ्यापाशी सामर्थ्य नाही. ही छोटीशी शरम जे शैतान देतो, त्याच्यामुळे आपलं अनंताचं जीवन आपण मुकतो. पहिलं योहान 1:9 म्हणतं, जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे, आणि आमच्या सर्व अनतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो. पण कधी? जेव्हा आपण कबूल करतो, जेव्हा आपण लपवतो तेव्हा नाही. जेव्हा आपण त्या क्रूसाजवळ जातो, जेव्हा आपण अवतीभोवतीची पर्वा कळत नाही, जेव्हा तुम्हाला या गोष्टी तुम्ही सोडाल,
की मला याचं काही फरक पडत नाही, माझा देव प्रभू त्याच्याजवळ जाऊ दे, मला माझ्या तारणाची, माझ्या आत्म्याची गरज आहे. नाही तर हा काय म्हणेन, तो काय म्हणेन? जेव्हा प्रभू जवळ उभे राहाल तेव्हा हा आणि तो कोणीच राहणार नाही. तो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्यासाठी क्रुसावर मेला, त्याला तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्याल का तुम्ही त्याला का स्वीकारलं नाही? योहान 1:10 म्हणतं, जर आम्ही म्हणतो की आम्ही पापे केले नाही तर आम्ही देवाला लबाड ठरवितो. इतकं वाईट वचन. आपल्याला देवाला लबाड ठरवितो आणि त्याचा संदेश आमच्या अंतःकरणात नाही. आज किती सारे ख्रिस्ती लोक, नाही आम्ही तर पापीच नाही, आम्ही तर पापात कधीच पडत नाही, आमचं जीवन तर, यांना कधी समजलंच नाही, हे आंधळेच राहिले. यांना समजलंच नाही की येशू ख्रिस्त आहे काय. जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो मी पाप्यांना वाचवण्यासाठी आला, हे लोक म्हणतात मी पापीच नाही रे. अरे मग तू करत काय आहे येशू जवळ? कारण तो पाप्यासाठी आला. लूक 5:31 म्हणतं, लूक शुभवर्तमान 5:31, येशू त्यांना म्हणाला, जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत त्यांना वैद्यांची गरज आहे. आज तुमचं आरोग्य चांगलं आहे, तुम्ही या मीटिंग मध्ये आहात आणि तुम्हाला मी म्हटलं, अरे जा डॉक्टरला भेटून घ्या, त्याला मी कशाला जाऊ? आणि बरोबर आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, मी कशाला जाऊ डॉक्टर पाशी? मला गरज पडली तेव्हा मी जाईल. आणि काही वाईट नाही, आपल्याला गरज पडते तेव्हाच आपण कोणापाशी जातो? डॉक्टर पाशी जातो. म्हणून देव म्हणतो, जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जो रोगी आहे त्यांना वैद्यांची गरज आहे. आणि त्याच्यानंतरचं वचन तो स्पष्ट करून देतो, लूक 5:32, मी धार्मिकास नाही. आणि वचन काय सांगतो? एकही धार्मिक नाही. मी धार्मिकास नाही तर पाप्यास पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे. तो म्हणतो पाप्यास पश्चाताप करण्यास. आज तो लोक म्हणतात मी तर काहीच वाईट केलं नाही रे. हो, मग तुला येशूची गरज कशासाठी आहे? तू जर तुझी तब्येत चांगली आहे तर बरोबर आहे, तुला डॉक्टरची गरजच नाही, कारण तुला भासतच नाही का मी पापी आहो. तुला समजतच नाही माझे वाईट. तुला समजतच नाही माझा जन्म पापात झाला, मी असाच मरेल आणि माझं अनंताचं नरकाचं जीवन, मी सरळ प्लेन ख्रिस्ती जीवन जेव्हा आपण जगतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यापाशी सामर्थ्य नाही. का? कारण आपल्याजवळ कधी येशूच नाही, कारण तो पाप्यासाठी आला. आज किती स्त्रिया येतात, मनुष्य येतात, दादा मी काहीच वाईट नाही केलं माझ्या जीवनमध्ये. तुम्ही मला विचारता, अरे मी रोज फेल होतो. मी तुम्हाला सत्य सांगतो, मी इथे गर्वाने फुगून राहिलो का बघा मी किती अरे मी रोज पडतो, मी रोज क्षमा मागतो, मी रोज उचलतो आणि देवाला सामर्थ्य मागतो. मी कधीच असं बोलत नाही आणि बोलू शकणार नाही की मी चांगला आहो. कोणीही एकही चांगला नाही, तर त्याचं रक्त मला वाचवतं. म्हणून मला प्रभूची गरज आहे. आज तर सगळे चांगले देवाजवळ आहेत. का? कारण ते काय करत आहे माहित आहे? ख्रिश्चन गेम खेळत आहेत. त्यांचं पूर्ण जीवन प्लेन आहे. कशामुळे? त्याला ख्रिस्ती गेम म्हणतात. ख्रिश्चन, तूही ख्रिश्चन, मी ख्रिश्चन, आपण सगळे ख्रिश्चन. त्यांना कळतच नाही की होत काय आहे. का? कारण ते आंधळपण. कारण सुवार्तेचा प्रकाश कधी हृदयात उतरलाच नाही. तो डोक्यात राहिला, पण 8 इंच खाली हृदयात कधी आलंच नाही, सुवार्ता कळलीच नाही. म्हणून ते ख्रिश्चन प्ले करतात. देवाचं सामर्थ्य नाही, त्यांना कळतच नाही. आणि ज्यांना कळतं त्यांना एवढं चुकीचं कळतं की सामर्थ्य म्हणजे आशीर्वाद देणे, सामर्थ्य म्हणजे तुमचे शरीरातले रोग जाणे, सामर्थ्य म्हणजे लोकांवर हात ठेवणे, सामर्थ्य म्हणजे रोग बरे करणे, सामर्थ्य म्हणजे भरभराटी येणे. कळलंच नाही की सत्य काय आहे. जेव्हा त्याचे 12ही शिष्य
क्रूररित्या मारण्यात आले. जेव्हा बायबल कधीच असं सांगत नाही का तुमचं भरभराटीचं जीवन व्हावं, आणि होतं जेव्हा तुम्ही माझे होता. एकूण एक पान सांगतं, पण समजत का नाही? कारण देवाचं सामर्थ्य नाही, तर बायबलही समजत नाही. त्या गोष्टीची ओढ सुद्धा नाही. ते सत्य कधी करतं? जेव्हा देवाचं सामर्थ्य जे तारणामुळे मनुष्याच्या हृदयात येतं, तो ज्याने ते शब्द लिहिलेला आहे, तो तुमच्यात येतो, तो तुम्हाला शिकवतो. आणि मग कळतं की अरे इथं तर रोज फेल होतो आपण. रोज क्रुसावर जावं लागतं. रोज आपला क्रूस उचलावा लागतं. इथं तर आशीर्वादित जीवन आहे लोकांचे, भरभराटीचे आहे. का? कारण हे अंधळे केलेले आहेत. यांना सारखं दिसणारं ख्रिश्चॅनिटी दिलेली आहेत. समजत नाही की सत्य काय आहे. हे बघतात त्या पौलाकडे. बघा पौल कसा म्हणतो, पौलानं, पण त्यांना त्याचं कुठलं घेतात? जे त्यांना आवडतं. जेव्हा पौल म्हणतो की अरे मी इतका मार खाल्ला, अरे मी तर 2-3दा मरेपर्यंत यांनी मला मारलं, मी हजारो चाबूक खाल्ले माझ्या देवासाठी, पण देवाचं सामर्थ्य मला चालवतं, हे समजतच नाही. का? कारण आपण अंधळे आहोत. आपल्याला फक्त जे चांगलं चांगलं आहे त्याच्यावर आपण धावतो, आपण पकडतो, आणि खोटे संदेश ते येतात, मोठमोठ्याने संदेश देतात. भरभराटी येशूचं जीवन म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तो तुम्हाला देईल. जर तुमच्यापाशी नशीन, म्हणजे तुमचा विश्वास कमी आहे आणि लोक लपकतात त्याच्यावर. दुसरं करीन 13:4 तुम्हा सगळ्यांसाठी. दुसरं करीन 13:4 पॉल म्हणतो, कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खिळला गेला, तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे. येशू ख्रिस्ताविषयी बोलत आहे. कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खिळला गेला, तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे. कारण देवाने त्याला सामर्थ्य दिलं. कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत. पॉल म्हणतो आपण अशक्त आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू. किती महत्वाचं आहे देवाचं सामर्थ्य. तुम्ही मेल्यावर जर आपण उठून स्वर्गातच जात नाही, कारण हे होतं कशामुळे? देवाच्या सामर्थ्यामुळे. तो काय म्हणतो? कारण आम्ही त्याच्यामध्ये अशक्त आहोत, कारण आपण काहीच करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ख्रिस्ती जीवन तुमचं स्वतःचं नाही, तर देवाच्या सामर्थ्याने जगण्याचं आहे. ते फक्त तुमच्या जगण्यासाठीच नाही, तर मेल्यानंतर तुम्हाला उचलण्यासाठी आणि स्वर्गात नेण्यासाठी सुद्धा कार्यरत असतं. तरी देवाच्या सामर्थ्याने त्याचबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू. वचन 5 सगळ्यात महत्वाचं प्रत्येकासाठी. तुम्ही विश्वासात आहात का की नाही? वचन वाचत आहोत. दुसरं करीन 13:5 तुम्ही विश्वासात आहात का की नाही, याविषयी स्वतःची परीक्षा पहा. मी नाही म्हणत आहे, पॉल सांगत आहे. स्वतःची परीक्षा पहा, पारख करा की कोणी फसू नये. पारख करा, ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे याची जाणीव तुम्हाला होत नाही का? तुम्ही चेक करा की तुमच्यापाशी देवाचं सामर्थ्य आहे का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर, आणि माझा विश्वास आहे की तुम्ही हे शोधाल की या परीक्षेत आम्ही अनुत्तीर्ण झालो नाही. पॉल म्हणतो की ही परीक्षा मी स्वतःची घेतलेली आहे. मी याच्यात कधीच अनुत्तीर्ण झालो नाही, मी कधी फेल झालो नाही. पण तो म्हणतो तुम्ही चेक करा. आज गरज हे आहे की आपल्या जीवनात देवाचं सामर्थ्य आहे. देव आपल्याला चालवतो ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी, का आपण जशी परिस्थिती येतो तसे लेफ्ट आणि राईट पडतो, आणि जेव्हा सावरतो देवाने बचावून घेतलं की तुम्हाला तो वादळात सुद्धा त्याच्या सामर्थ्याने ठाम ठेवतो.
तुमच्या घरी खूप सारे अप्लायन्सेस लागले आहे, हो की नाही? फॅन आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि अचानक लोड शेडिंग मध्ये पॉवर जातो. जेव्हा पॉवर गेला, हे तुम्ही किती की लाखाचे अप्लायन्सेस उपकरण तुम्ही लावलेत, त्या पॉवर शिवाय त्या काहीच कामाचे नाही, हो की नाही? तो पॉवर जोपर्यंत नाही, तुम्ही किती की महागाची टीव्ही आणली किंवा फ्रीज आणला, किती की मोठा लाईट आणला, जर पॉवर नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. दुसरी गोष्ट, जर पॉवर आहे आणि तुमच्यापाशी यातली कुठलीच गोष्ट सुद्धा नाही, कुठलंच उपकरण नाही, तरी कामाचं नाही, हो की नाही? त्या पॉवरचं कराल का? माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे? देवाची इच्छा आहे, कारण तुमच्याशिवाय त्या पॉवरचा उपयोग कसा होईल? त्या अप्लायन्सेस, त्या उपकरणाशिवाय त्या पॉवरचा उपयोग कसा होईल? कारण तो पॉवर काहीच उपयोगी राहणार नाही जर तुमच्या इथं फक्त इलेक्ट्रिसिटी येत आहे, पण तुमच्यासाठी काहीच असं नाही त्याच्यावर तुम्ही चालवता. आज देवाची इच्छा आहे की त्यात आपला उपयोग व्हावा, तुमचा आणि माझा उपयोग व्हावा. जे लाकडाचं आणि पाताचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, कुऱ्हाडीचं, फक्त पातच हाती घेतलं आणि तुम्ही जर कापत राहिलं तरी ते कार्य होणार नाही. त्याला कुऱ्हाड लागेलच, त्याला लाकूड लागेलच, त्या लाकडाला ते पातं लागलं पाहिजे, तेव्हा ती कुऱ्हाड होते, तेव्हा ते झाड कापता येते, तेव्हा ते सामर्थ्य असतं. फक्त पात्याने काम चालणार नाही, तसंच फक्त लाकडाने, त्या दांड्याने सुद्धा काम चालणार नाही. देवाची इच्छा आहे प्रत्येकासाठी का आपल्या जीवनात ते सामर्थ्य असलं पाहिजे. त्याची इच्छा आहे ते सामर्थ्य जे प्रभू येशू ख्रिस्तापासून येतं, त्याची इच्छा आहे की त्याचा उपयोग आपल्या जीवनात झाला पाहिजे. गरज आहे आपली की आपल्याला त्या गोष्टीची गरज आहे का? भूक आहे का? आपल्याला कळतं का की माझ्यापाशी आहे का सामर्थ्य? मला त्या गोष्टीची गरज आहे का? जर आपल्याला त्या गोष्टीची गरज असेल, दुसरं तिमोथी 1:8 म्हणतं, म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरू नका, किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झाला आहे माझी लाज धरू नका, तर माझ्या बरोबर सुवार्तेसाठी दुःख सोसा. देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या साहाय्याने दुःख सोस. तो सामर्थ्य देतो, तो सामर्थ्य देतो. हे सामर्थ्य कधी येतं? जेव्हा आपण आपले पाप धुण्यासाठी प्रभूजवळ जातो. आपण त्याला मागतो की माझ्या येशू हो, माझ्या हृदयात, माझ्या आत्म्याला डाग आहे, मला या गोष्टीची गरज आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं, तुम्ही ख्रिस्ती आहात का? याची गरज नाही. तुम्ही विश्वासू आहात का? याची गरज, या प्रश्नाचं उत्तर नाही पाहिजे आज. आज प्रश्नाचं उत्तर पाहिजे की आपल्यापाशी देवाचं सामर्थ्य आहे का? देव आपला उपयोग करतो का? लोक तुमच्याकडे बघून देव गौरवल्या जातो का? जर नसेल तर काय वचन वाचलं? 1 योहान 1:9, जर आपण आपली पापे कबूल करतो, जेव्हा आपण देवाजवळ येतो, खून की धारा बहती सुली से उसमें धुले सब पाप, उसको बना लो अपना, धो लो तुम भी अपने हृदय को, उसमें रहे ना दाग. आपण कधी देवाजवळ आलो का? आपल्याला कधी गरज भासली का? का मला हे धुण्याची गरज आहे, मला बाप्तिस्म्याची गरज आहे, याच्याविषयी मी कधी विचारलं नाही तुम्हाला. मला माझे पाप धुण्याची गरज आहे. माझा जन्म पापात झाला,
माझा जन्म कुठल्या ख्रिस्ती कुटुंबात झाला हे विचारलं नाही. माझे वडील पास्टर आहे, माझी आई ख्रिस्ती आहे याच्याविषयी मी विचारलं नाही. मी कधी देवाजवळ स्वतःहून गेलो आहे का, गेली आहे का? त्याने माझे पाप धुतले आहेत का? माझा जन्म नव्याने झाला आहे का? देवाचं सामर्थ्य माझ्याजवळ आहे का? तो मला चालवतो का? तो माझा उपयोग करतो का? माझ्या ख्रिस्ती जीवनात ती वाढ झाली आहे का? माझं जीवन त्याने बदललं आहे का? देवाचं सामर्थ्य माझ्याजवळ आहे का? कारण ख्रिस्ती जीवन हे विजयाचं जीवन आहे. आपल्या स्वतःच्या ताकदीने आपण जर जगण्याचा प्रयत्न करू, आपण सदैव पळू. तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही. ज्यांना देव येशू माहित नाही त्यांच्यात आणि तुमच्यात तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही. पण जेव्हा देवाचं सामर्थ्य तुमच्या जवळ राहतं, जेव्हा तुम्ही त्याचे मुलं होता, जेव्हा तुम्ही ते विजयी जीवन जगता, तो तुम्हाला चालवतो. तुम्हाला तो फरक माहित असतो. लोक समस्या घेऊन येतात, तुम्हाला कळतं की या समस्या आहेत, मलाही आहेत, पण मला फरक पडत नाही कारण माझ्यापाशी देवाचं सामर्थ्य आहे, जे मला चालवतं. पुन्हा एकदा प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी, जी गोष्ट आपण ऐकली 2 राजे 6 मध्ये, त्यांचं पातं पाण्यात पडलं. त्यांना कळलं की या पात्याशिवाय काहीच होणार नाही. त्यांनी ते कबुली केली. मला ज्या दिवशी कळलं की माझ्याने काहीच होणार नाही. हे लाकूड म्हणजे काय आहे माहित आहे? जे लोक चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे ते त्यांना रिप्रेझेंट करतं. का मी कसं तरी चांगलं जीवन जगतो आणि देव मला स्वर्गात घेईल, हे ते लाकूड आहे. त्यांच्यापाशी पातच नाही, ते सामर्थ्यच नाही. आणि त्याच्यामुळे ते स्वर्गात सुद्धा जाऊ शकत नाही. प्लस त्यांचं लाईफ या जगात असताना सुद्धा डिफिटेड आहे. ते धारावलेले आहेत, ते पडलेले आहेत, त्यांना माहित आहे. पण कधीही ते स्वतःहून आले नाहीत की मला या गोष्टीची गरज आहे, माझ्यापाशी पातं नाही, माझ्याजवळ देवाचं सामर्थ्य नाही. आज मी तुम्हा प्रत्येकाला, जर देव तुमच्या संग बोलला असेल, वचन काय सांगतं की परीक्षा करा, स्वतःची चाचणी करा. पौल म्हणतो मी स्वतः केलेली आहे आणि मी याच्यात खरा ठरलो, हे असं सत्य आहे. मी तुम्हाला सांगतो माझी स्वतःची साक्ष की मी स्वतः टेस्ट करतो, मी रोज फेल होतो, पण त्याचं सामर्थ्य मला चालवतं. पण जर तुम्हाला कळत असेल की अरे आपल्या जवळ नाही, तर जेव्हा आपण देवाजवळ येतो, त्याला म्हणतो प्रभू मला तू वाचव. आपण त्याला सामर्थ्य मागत नाही, आपण म्हणतो की आपण दुर्बळ आहोत. देवा मला वाचव, माझ्या राजा, माझ्या आत्म्याला वाचव, माझ्या येशू, त्या क्रुसावर तू मस्त पाप्यासाठी मेलास. माझे पाप तू धुवू शकतो कारण मी पापी आहे. आणि जेव्हा आपण सर्व अंतःकरणाने त्याच्यावर भिस्त टाकतो, का तो वाचू शकतो. आणि तेव्हा केव्हा जे आपलं हृदय आपण त्याच्या समोर उघडतो, तो आपल्याला वाचवतो. आपण त्याचे मुलं होतो आणि तो आपल्याला ते सामर्थ्य देतो. आणि मग आपण एक विक्टरी जीवन, ख्रिस्ती जीवन जे विजयाचं आहे, ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यामुळे, जो तो आपल्या मुलांना देतो, त्याच्यामुळे आपण जगतो. आणि आपण या या जगात असतानाच नव्हे, तर अनंतासाठी सदैव प्रभू येशू ख्रिस्ताने जे क्रुसावर केलं, त्याच्यामुळे विजयी ठरतो. देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. आपण थांबू. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आणि मी आशा